श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरातले दोष, बरेचसे असे कमेंट येतात की ताई पितृदोष, वास्तुदोष, नवग्रह दोष, सगळे दोष, घरात येणारे जाणारे, भाड्याच्या घरात राहतो, पूर्वी कोण राहत होतं तिथं कोणीतरी गेलेलं असतं, आपल्याला माहीत पण नसतं। बघा, आपण जेव्हा एखादं भाड्याचं घर घेतो त्या घरामध्ये कोण एक्सपायर झाला आहे किंवा कुणी आत्महत्या केली आहे किंवा कुणी काय केलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं। किंवा आपण एखादी नवीन वास्तू जरी विकत घेतली तरी त्या वास्तूच्या म्हणजे फ्लॅट जरी घेतला तरी त्या बेसवर काही झालेलं आहे का, काही चुकीचा प्रकार झालेला आहे का हे देखील आपल्याला माहीत नसतं। आणि मग घरात सततच्या त्रास, कटकटी, वाद, अनेक काही गोष्टी अशा निर्माण होतात ज्यातून बाहेर पडणं दिवसेंदिवस मुश्किल होत जातं। अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर वास्तुतज्ञांकडेच लगेच धावत गेलं पाहिजे किंवा वास्तुतज्ञांकडनं सल्ला घेऊन खूप काही तोडफोड केली पाहिजे किंवा काही असं केलं पाहिजे असं काहीच नाही आहे। अगदी घरगुती छोटासा हवन मी तुम्हाला जो सांगणार आहे, जो तुम्ही 1 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 10 दिवस किंवा ऑल लाईफ टाईम करू शकता आणि जो अगदी खूप कमी वेळामध्ये होणारी गोष्ट आहे। एक मातीची पणती घ्या किंवा तामणाचं तामण घ्या रोज, त्यामध्ये जे गाईचे उबले ज्याला आपण म्हणतो, गाईचे उबले म्हणजे गाईचे जे गवऱ्या, शेणकूट ज्याला आपण म्हणतो, मी लवकरच आपल्या चॅनलवर ते विक्रीसाठी ठेवणार आहे। बघा, धूप ठेवणार आहे ऑर्गॅनिक, गाईचे कंडे ज्याला मिळत नाही आहेत लोकांना ते, आणि काही तुपाच्या वाती वगैरे हे साहित्य लवकरच आपल्याकडे येणार आहे। तर आत्ता तो विषय नाही आहे। गाईचा शेणकूट घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही आधी ते सगळ्यात तामणात ठेवायचं, त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एक 4-5 कापूर घालायचे आहेत। कापूर घातल्यानंतर थोडंसं तूप, गुळाचा छोटासा खडा, 1-2 इलायची आणि 2 लवंगा, एवढ्या गोष्टी त्यात घालायच्या। रोजच्या रोज घरात हॉलमध्ये ठेवून जाळा किंवा सरळ ते जाळा आणि सगळ्या घरामध्ये कानाकोपऱ्यात टॉयलेट, बाथरूम सोडून सगळीकडे तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे। यातली प्रत्येक गोष्ट अशी आहे जी निगेटिव्हिटी प्रत्येक रूममधली रिमूव्ह करेल, वास्तूतली रिमूव्ह करेल आणि तुम्हाला मनातल्या मनात हे करताना किंवा हे झाल्यावर 51 वेळा गायत्री मंत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 51 वेळा म्हणजे अगदी हातावर मोजून केलात तरी चालेल। 51 वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आणि 51 वेळा जप झाल्यानंतर हातपाय धुवून देवापुढे उदबत्ती दिवा लावून आपल्या महाराजांना मुजरा करायचा आहे आणि रोजची जी सेवा असेल ती करायची आहे। आता हे टायमिंग कधी करण्याचं, तुम्हाला वेळ असेल तर अवश्य संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळात हे दररोज करा। नसेल वेळ तर आम्हाला संध्याकाळी काही वेळ नाही आहे, रात्री 8 नंतर केलं तरी चालेल, सकाळी केलं तरी चालेल, मात्र ही क्रिया दररोज घरात होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता येते, कुणीतरी येऊन गेल्यावर सुद्धा घरामध्ये अचानक पती पत्नीमध्ये वाद होऊ लागतात किंवा बघा इलेक्ट्रिक वस्तू बिघडू लागतात, टीव्ही फुटतो, म्हणजे खूप आहेत अशा गोष्टी ज्या मानल्या आपण तर खूप आहेत। म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या जर मानायला गेलो ना आपण तर कुणी येऊन गेल्यावर तर माणूस, घरातली लहान मुलं सुद्धा आजारी पडतात। इतकी काहींची नजर जी म्हणतो ती वेगळी असते, आपल्याला सुद्धा बघून कळतं की ही व्यक्ती आपल्या घरात थोडीशी वेगळ्या नजरेनं बघत आहे। अशा वेळेस लवकरात लवकर अशा प्रकारचं हवन तुम्ही दररोज घरामध्ये करा। आणि आत्ता सध्या तुम्हाला ते गाईच्या गवऱ्या कुठे मिळतील तर आयुर्वेदिक दुकान जे असतात पूजा साहित्यांचे तिथे मिळून जातील आणि लवकरच आपल्या चॅनलवर मी ते ठेवणार आहे। त्यात काही मला प्रॉफिट नाही आहे, मात्र सगळ्यांना मिळावं म्हणून मी ते ठेवणार आहे। आमच्या इथे अगदी गावठी गाईंचा गोठा आहे प्रॉपर, जे ते स्वतः तयार करतात, त्यांचं प्रोडक्शन आहे आणि त्यांनीच मला सांगितलेलं आहे की ते तुम्ही तुमच्या चॅनेलवर थोडंसं द्या, मला मदत होईल थोडीशी, म्हणजे त्यांनाही मदत होईल आणि तुमच्यापर्यंत पण त्या वस्तू पोचतील, अशासाठी मला या गोष्टी करायच्या आहेत। तर तुम्ही हे हवन करून बघा आणि फक्त पिरियड्समध्ये करू नका, सूतकमध्ये करू नका, बाकी ऑल टाईम तुम्ही केलं तरी चालेल, जन्मभर केलं तरी चालेल। एवढेसा छोटासा तुकडा घ्यायचा, गौरीच्या ज्या शेणाचा असतो तुकडा म्हणजे वाळलेला, एवढासाच घ्यायचा, त्यामध्ये लगेच कापूर, विलायची, गूळ, तूप आणि 2 लवंगा एवढंच टाकायचं, त्याचा धूर करायचा, मंत्र म्हणायचा, स्वच्छ शुद्ध व्हायचं, आपण हातपाय धुवायचे आणि देवापुढे बसून दिवा लावून आपली काय मागणं आहे ते मागायचं आणि मुजरा करायचा। घरातले जे काही दोष आहेत, घरात जे काही नजरबाधा आहे, भले ते भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे,
कुठलाही असू दे, वास्तूतला कुठलाही दोष असू दे, तो तुमचा निघूनच जाणार. अजून एक आपल्या गुरुमौलींनी आपल्याला दिवाळीत दिलेला उपाय आहे बघा, की कुणी येऊन गेलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की आता काही घराचं खरं नाही, मी तर या गोष्टी मानते, तुम्ही मानत नसाल तर तुम्ही हे करू नका, पण मी स्वतः या गोष्टी फॉलो करते. तर दिवाळीत आपल्याला एक उपाय दिलेला आहे बघा, अलक्ष्मी निसारणाचा. हा तर कराच करा. त्याशिवाय कुणी येऊन गेलं की झाडू मागच्या रूमपासून, म्हणजे एकदम मागं जी तुमची भिंत आहे त्या फरशीपासून न उचलता आपल्या उंबऱ्यापर्यंत आणायचा. त्याच्यावर 3 वेळा आपटायचा, अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण म्हणतच तो झाडू आणायचा. 3 वेळा आपटायचा आणि त्याचा एक जो फडा असतो झाडूचा तो काढून बाहेर टाकायचा आणि मग तो झाडू तुम्ही वापरू शकता. हा सुद्धा रामबाण उपाय आहे. कुणी येऊन गेल्यावर जर त्याची नजर लागतीये घराला असं तुम्हाला थोडं जरी वाटत असेल, करून बघा आणि मला सांगा की याचा रिझल्ट काय आहे. अफलातून रिझल्टचेच व्हिडिओ मी करते, जेणेकरून त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे. उगाचच खर्चात कुणाला मी पाडत नाही. अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात, मात्र उपयोगाचे असतात. तर करून बघा. आता लवकरच येत आहे संक्रांत. संक्रांतीविषयीचे व्हिडिओ घेऊन लवकरच येईन उद्यापासून. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. काल अक्कलकोटमध्ये जे कोणी आपले व्ह्यूवर भेटले, मनापासून माझ्याबरोबर फोटोज वगैरे काढले, सगळ्यांचे शेअर करणं तर नाही जमलं, पण जे कोणी भेटले, ज्यांनी ओळख दाखवली, त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मन खरंच खूप उदास झालं होतं आणि त्यामुळं काल वर्षातला पहिला गुरुवारही होता. म्हटलं अक्कलकोटला जाऊन यावं. पौर्णिमेला मला जायचं असतं, पण काय होतं तुम्हाला सांगते, पौर्णिमेला गेलं की महाराजांचं दर्शनच होत नाही, महाराजांचं तोंडही बघायला मिळत नाही. आपण एवढ्या लांबून का जातो तर त्यांना डोळे भरून आपल्याला बघायचं असतं. म्हणून ठरवलं आहे की पौर्णिमेला न जाता इथून पुढे असं मध्ये जायचं. म्हणजे आता काल मला एक 3-4 मिनिट तरी स्वामी महाराजांना बघून त्यांच्याशी मला माझ्या मनातलं बोलता आलं. डोळे भरून आले, भावना उफाळून आल्या. आपल्या सगळ्यांबद्दल सुखशांती मागितली आणि सगळ्यांबद्दल सगळं चांगलंच होऊ दे असं मागितलं. छोटे शूटिंग घेतले, त्यानंतर तिथं जप करत बसले. छान असं तिथं भजन चालू होतं, ते ऐकलं आणि त्यानंतर आम्ही लगेचच रिटर्न आलो. आमच्या इथून म्हणाल तर 5 तासाचा रस्ता आहे. 5 तास जायला, 5 तास यायला आणि 2-3 तास तिथं, असं 12-13 तासाचं ट्रॅव्हलिंग आमचं होतं. मात्र जाऊन आलं की जी मनशांती मिळते ना, ती जगात कुठंही जाऊन मिळणार नाही. आईच्या कुशीत, वडिलांच्या खांद्यावर जी जागा आपल्याला मिळते, तेच प्रेम आपल्याला अक्कलकोटमध्ये मिळतं. गेला नसाल तर जाऊन बघा, अनुभव घेऊन बघा. अक्कलकोटलाच काय, कुठल्याही मठात, केंद्रात जरी गेलात तरी तुम्हाला हे अनुभव येतील. जेव्हा तुम्ही स्वामींशी कनेक्ट व्हाल तर नक्की स्वामींशी कनेक्ट व्हा. स्वामी सेवेकरी वाढवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.